पौलाचे इफिस्करास पत्र अध्याय 1 वचन 3 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. हालेलुया, 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 हालेलुया. संत पौल लिहित आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने आपल्याला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. देव जो आपल्या सगळ्यांचा बाप आहे, त्याने येशू ख्रिस्ताच्या मध्ये आपल्याला स्वर्गातले आध्यात्मिक आशीर्वाद म्हणजे आत्मिक आशीर्वाद देऊ केलेले आहेत. त्याने दिलेले आहेत म्हणजे अगोदरच ते जगामध्ये उपलब्ध आहेत. फक्त ज्याला त्याला आपल्या विश्वासाप्रमाणे ते आध्यात्मिक आशीर्वाद मिळवून घ्यायचे आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्तामध्ये देवाने आपल्याला स्वर्गातला सगळ्यात मोठा आध्यात्मिक आशीर्वाद दिलेला आहे. तो पहिला आशीर्वाद म्हणजे आपलं तारण, म्हणजे पापांची क्षमा, जी येशूच्या मध्येच उपलब्ध आहे, ख्रिस्ताच्या बाहेर उपलब्ध नाही. कारण मानवजातीच्या पापांसाठी ख्रिस्ताने क्रूसावर बलिदान केलेलं आहे आणि या त्याच्या बलिदानाच्या द्वारेच पापांची क्षमा उपलब्ध झालेली आहे. हा देवाने आपल्याला दिलेला मोठा आशीर्वाद आहे, जो जगिक आशीर्वाद नाही आहे, जो दैहिक आशीर्वाद नाही आहे, तर आध्यात्मिक आहे, आत्मिक आशीर्वाद आहे की आपल्याला येशूमध्ये पापांची क्षमा मिळते. दुसरा आध्यात्मिक आशीर्वाद आहे देवाचा पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याचा महान अभिषेक अशा वेळेला आपल्याला मिळतो जेव्हा आपल्याला येशूच्या नावाने पापांची क्षमा होते. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्म्याचा अभिषेक किंवा पवित्र आत्म्याचा आशीर्वाद हा जगिक किंवा दैहिक आशीर्वाद नाही आहे. या वचनामध्ये पौल दैहिक आशीर्वादाविषयी बोलत नाही. जेव्हा आपले आजार बरे होतात तेव्हा आपण म्हणतो की देवाने माझं शरीर बरं केलं, हा एक शारीरिक आशीर्वाद आहे. तुम्हाला नोकरी मिळाली, हा शारीरिक आशीर्वाद आहे. तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला बढती मिळाली किंवा तुमच्या पगारामध्ये वाढ झाली, हा शारीरिक अथवा जगिक आशीर्वाद आहे. तुमच्याकडे घर नव्हतं आणि देवाने तुम्हाला घर दिलं, हा दैहिक आशीर्वाद झाला. हे सगळे दैहिक आशीर्वाद आहेत. नोकरी मिळाली, घर मिळालं, लग्नाला पुष्कळ वर्षे झाली, मूल होत नव्हतं, मूल झालं, मुलीचं लग्न झालं, हे सगळे दैहिक आशीर्वाद आहेत. पण या वचनात दैहिक आशीर्वादाविषयी म्हटलेलं नाही आहे, आत्मिक आध्यात्मिक आशीर्वादाविषयी म्हटलेलं आहे, जे आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये देवाने उपलब्ध करून दिलेले आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्यातला सगळ्यात पहिला आशीर्वाद मी तुम्हाला सांगितला, पापांची क्षमा. दुसरा आशीर्वाद पवित्र आत्म्याचा अभिषेक. आणि यानंतर अनेक आध्यात्मिक आशीर्वाद आहेत. स्वर्गातली शांती आपल्या हृदयात येते, देवाचा आनंद आपल्या हृदयात येतो. देवाचा आनंद किंवा देवाची शांती म्हणजे दैहिक गोष्ट नाही आहे, कारण ती थेट आपल्या आत्म्यामध्ये येते, देवाकडून आपल्याला प्राप्त होते. वचन म्हणतं त्याने आपल्याला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेला आहे. आणि म्हणून तो देव आणि पिता म्हणजे यहोवा याचा धन्यवाद करत आहे, कारण ख्रिस्तामध्ये आपल्याला देवाने आध्यात्मिक आशीर्वाद दिलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो,
आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा पहिल्यांदा प्रभूकडे आलो, पहिल्यांदा त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यानंतर आपण दैहिकतेतून आत्मिक गोष्टीकडे वळलं पाहिजे आणि दिवसेंदिवस आपण अधिक आत्मिक बनत चाललं पाहिजे. म्हणजे दैहिकता आपल्या जीवनातून कमी झाली पाहिजे आणि आध्यात्मिकता वाढली पाहिजे. आत्मिक गोष्टीकडे जास्त लक्ष लागलं पाहिजे. दुर्दैवाने प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे अनेक लोक दैहिक गोष्टीकडे लक्ष लावून असतात. म्हणून जोपर्यंत त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत किंवा त्यांच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, प्रार्थनेला उत्तरं मिळत नाहीत, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे मिळायला पाहिजे, हे काम व्हायला पाहिजे, ते काम व्हायला पाहिजे, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते अस्वस्थ असतात, नाराज असतात आणि त्यांचा विश्वास अनेक वेळेला हलत असतो. पण या वचनातून देव आपल्याला शिकवत आहे की आपलं लक्ष आध्यात्मिक आशीर्वादाकडे लागलं पाहिजे, जे आध्यात्मिक आशीर्वाद फक्त ख्रिस्तामध्ये उपलब्ध आहेत, येशूमध्ये उपलब्ध आहेत. देवाने आपल्याला येशूमध्ये हे सगळे आध्यात्मिक आशीर्वाद दिलेले आहेत. तुम्हाला पापांची क्षमा झालेली आहे का? तुमचं तारण झालेलं आहे का? तुम्हाला खूप मोठा आत्मिक आशीर्वाद मिळालेला आहे. तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे का? जर पवित्र आत्मा तुमच्याकडे आहे तर तुम्हाला देवाने दिलेला खूप मोठा आत्मिक आशीर्वाद मिळालेला आहे. तुमच्या हृदयात शांती आहे का? तुमच्याकडे स्वर्गातील आध्यात्मिक आशीर्वाद आहे. तुमच्या हृदयात आनंद आहे का? म्हणजे तुमच्याकडे घर नाही आहे आणि तरी तुम्ही हसू शकता. तुमच्याकडे चांगली नोकरी नाही आहे तरी पण तुम्हाला हसता येतं, तरी पण तुम्ही अंतःकरणामध्ये स्थिर आहात. तर याचा अर्थ तुमच्याकडे देवाने ख्रिस्तामध्ये दिलेले आध्यात्मिक आशीर्वाद आहेत आणि या आध्यात्मिक आशीर्वादाकडे ज्याचं लक्ष लागलेलं असतं तो खऱ्या अर्थाने या जगात चांगलं यशस्वी जीवन जगू शकतो. हालेलुया, 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 हालेलुया. आपण जेव्हा प्रार्थना करतो त्यावेळेला आपण देवाचे आभार मानतो. कशासाठी सांगा? देवाने मला सुंदर हात दिले, थँक्यू. देवाने मला सुंदर डोळे दिले, प्रभो थँक्यू. तू मला चांगले पाय दिलेस, थँक्यू. हे देवाचे आभार आपण जरूर मानायला पाहिजेत. आपल्या हातासाठी, डोळ्यांसाठी, तोंडासाठी, कानासाठी आणि मग घरासाठी, नोकरीसाठी, मुलाबाळांसाठी, नवऱ्यासाठी, बायकोसाठी, सगळ्या गोष्टीसाठी आपण देवाचे आभार रोज मानले पाहिजेत. तरीसुद्धा सगळ्यात जास्त आभार देवाने ख्रिस्तामध्ये आपल्याला जे आत्मिक आशीर्वाद दिलेले आहेत त्यासाठी मानले पाहिजेत. म्हणजे तुम्ही दैहिकतेतून आत्मिक बनायला पाहिजे. देवाने दिलेल्या आत्मिक गोष्टीकडे जास्त लक्ष लागलं पाहिजे. ज्याचं लक्ष आत्मिक आशीर्वादाकडे जास्त असतं तो सैतानासाठी धोकादायक असतो. म्हणजे सैतानाने कितीही प्रयत्न केले तरी तो त्याला गिळून टाकू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. ब्रदर एकदा म्हणाले होते की मी एक दिवस प्रार्थना करत असताना देवाचे आभार मानत होतो की तू मला चांगली बुद्धी दिली, मला चांगलं शिक्षण दिलं, माझ्याकडे चांगली शिक्षणाची पदवी आहे. ब्रदर म्हणतात जेव्हा मी या गोष्टीसाठी देवाचे आभार मानत होतो तेव्हा देवाने मला सांगितलं, थांब, या गोष्टीसाठी आभार मानणं बंद कर आणि मी तुला पवित्र आत्मा दिलेला आहे, मी तुला सामर्थ्य दिलेलं आहे, मी तुला स्वर्गीय ज्ञान दिलेलं आहे, त्यासाठी आभार मानायला सुरुवात कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ब्रदर देवाचे आभार मानत होते. त्यांना देवाने बुद्धी दिली, शिक्षण दिलं, शिक्षणाची चांगली पदवी त्यांच्याकडे होती म्हणून आभार मानत होते. आणि पवित्र आत्मा त्यांना म्हणतोय की थांब, या गोष्टीसाठी आभार मानणं थांबव आणि देवाने तुला जे आत्मिक आशीर्वाद दिलेले आहेत त्यासाठी आभार मानायला सुरुवात कर. आत्मिक आशीर्वाद. किती लोक रोज देवाचे आभार मानतात, प्रभो तू मला पापांची क्षमा दिलीस. जर मला पापांची क्षमा झाली नसती तर आज मी कुठे असतो, मी कुठे असते आणि मेल्यानंतर माझं काय होणार होतं?
पापांची क्षमा, देवाने दिलेला पवित्र आत्मा, स्वर्गातून मिळालेला आनंद, स्वर्गातून मिळालेली शांती, पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळालेली हिम्मत, ज्ञान, या सगळ्या आत्मिक गोष्टीसाठी आपण रोज निरंतर भरपूर देवाचे आभार मानले पाहिजेत. कारण जेव्हा आपलं लक्ष आत्मिक गोष्टीकडे लागतं तेव्हा आपण विश्वासामध्ये अधिक स्थिर होत जातो, अधिक मजबूत बनत जातो आणि सैतानाने आपल्यावर किती हल्ले केले तरी आपण हलू शकत नाही. तुम्हाला माहीत आहे, ज्या लोकांचं लक्ष दैहिक आशीर्वादाकडे असतं त्यांना दैहिक आशीर्वाद मिळाले की ते खुश आणि नाही मिळाले की ते नाखुश. हालेलुया, हालेलुया. खूप वर्षापूर्वी केंद्रामध्ये एक जोडपं प्रार्थनेसाठी येत होतं. त्यांना मूलबाळ नव्हतं, लग्नाला बरीच वर्ष झाली होती, मूलबाळ नव्हतं. आणि प्रार्थनेला येत राहिल्यानंतर त्यांच्यावर देवाची दया झाली, त्यांना मुलगा झाला. त्यांनी साक्ष दिली, खूप खुश होते. देवाने आम्हाला एवढ्या वर्षानंतर आनंदित केलं मुलगा झाला म्हणून. मुलगा काहीतरी 3.5 की 4 वर्षाचा झाला असेल, मला नेमकं आठवत नाही, पण 3-4 वर्षाचाच त्यांचा मुलगा झाला होता. आणि अचानक हे पती पत्नी प्रार्थनेला येणं बंद झालं. त्याला अजून बराच काळ लोटला आणि मग हा भाऊ एकटा प्रार्थनेला आला, त्यांची बायको आली नाही. तेव्हा त्यांना मी विचारलं की तुम्ही इतका काळ होतात कुठे, तुम्ही प्रार्थनेला का येत नव्हतात? तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचा मुलगा मरण पावला. 3-3.5 वर्षाचा मुलगा होता, जो एवढ्या वर्षानंतर आम्हाला झाला होता, तो मरण पावला. आणि मुलगा मेल्यानंतर माझ्या बायकोचा विश्वास ढळला, काही प्रमाणात माझाही विश्वास ढळला. आणि बायको बोलायला लागली प्रार्थनेला जाऊन उपयोग काय आहे, आणि मग माझा पण विश्वास ढळला. तेव्हापासून आम्ही येशूवरचा विश्वास पण सोडून दिला, आम्ही प्रार्थनेला येणं बंद केलं. जेव्हा हा भाऊ प्रार्थनेला आला होता तेव्हा त्यांची अवस्था अशी होती की देवाने त्यांना दुसरं मूल दिलं होतं. तेव्हा त्यांच्याकडे दुसरं मूल होतं, पण बायको म्हणते आता मी विश्वास ठेवणार नाही, कारण एवढ्या वर्षानंतर झालेला मुलगा देवाने काढून घेतला. याचा अर्थ ज्यांचं लक्ष दैहिक आशीर्वादाकडे असतं ते सैतानाच्या निशाण्यावर अगदी सहजपणे सापडतात. सैतान त्यांना सहजपणे विश्वासातून दूर नेऊ शकतो. या उलट मी आमच्या परिवारातले एका पती पत्नीची सुंदर साक्ष ऐकली. त्या भावाचे शब्द ऐकून मला खूप आनंद झाला. त्यांनाही खूप वर्षे मूलबाळ नव्हतं. ते प्रार्थनेला येत राहिले आणि प्रार्थनेला येत राहिल्यानंतर सुद्धा अनेक वर्षे त्यांना मूलबाळ नव्हतं. खूप वर्षे ते प्रार्थनेला येत राहिले आणि मग देवाची दया त्यांच्यावर झाली, त्यांना मुलगा झाला. जेव्हा हा भाऊ माईकवरती बोलत होता तेव्हा त्याने असं सांगितलं की माझ्या जीवनात शांती नव्हती, माझ्याकडे सगळं होतं, काम धंदा पैसा घर सगळं होतं, पण जीवनात शांती नव्हती आणि आम्हाला मूल नसल्यामुळे आम्ही जास्त दुःखी होतो. पण जेव्हा आम्ही इकडे या प्रार्थना केंद्रात आलो आणि आम्हाला येशूची ओळख झाली, त्यानंतर माझ्या हृदयात एवढी शांती आली आणि एवढा आनंद आला की मूल नाही आहे म्हणून जे काही दुःख माझ्या मनात होतं ते निघून गेलं. त्यानंतर एवढ्या वर्षांनी देवाने आता मला मूल दिलेलं आहे, पण मला त्याबद्दल जास्त काही आनंद नाही आहे. मला आनंद यासाठी आहे की देवाने मला पापांची क्षमा दिलेली आहे आणि जी शांती मी शोधत होतो ती शांती मला मिळालेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे भाऊ म्हणतात की प्रार्थनेला येत राहिल्यानंतर सुद्धा अनेक वर्षे मूलबाळ नव्हतं आणि आमचे नातेवाईक आणि अनेक लोक बोलायचे की काय फायदा, तुम्हाला मिळते काय तिकडे प्रार्थनेला जाऊन. पण मला मात्र या गोष्टीचं दुःख राहिलं नाही की आम्हाला मूल नाही आहे, कारण मला आनंद या गोष्टीचा होता की जी शांती मी शोधत होतो ती मला येशूमध्ये मिळाली. मला पापांची क्षमा झाली, मला स्वर्गाची आशा मिळाली आणि त्यामुळे माझ्या हृदयात एवढी शांती आणि एवढा आनंद होता की मूल नाही आहे हे दुःख मला अजिबात नव्हतं, माझ्या बायकोलाही नव्हतं. आणि लोक जरी आम्हाला खूप काही बोलायचे तरी आमच्यावर मात्र त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. असं हाच माणूस बोलू शकतो ज्याचं लक्ष आत्मिक आशीर्वादाकडे लागलेलं आहे. हालेलुया,
हालेलुया. लक्षात ठेवा, सैतानासाठी सहज काय आहे? तुमचे दैहिक आशीर्वाद चोरणं सैतानाला सहज आहे. आत्मिक आशीर्वाद चोरणं सहज नाही आहे. तो तुमचे पैसे चोरू शकतो, पण देवाने तुम्हाला दिलेली पापक्षमा चोरू शकत नाही. तो तुमचे दागिने चोरू शकतो, पण तुमच्या आत देवाने दिलेला पवित्र आत्मा तो चोरू शकत नाही. तो तुमच्या गाडीची चोरी करू शकतो, परंतु देवाने तुमच्या हृदयात जी शांती दिलेली आहे त्याची चोरी सहज करू शकत नाही. म्हणजे या ज्या जगिक गोष्टी आहेत आणि दैहिक गोष्टी आहेत त्या सैतान अगदी सहजपणे चोरू शकतो, पण देवाने आम्हाला ख्रिस्तामध्ये दिलेले जे आध्यात्मिक आशीर्वाद आहेत ते मात्र सैतानाला सहजासहजी चोरता येत नाहीत. म्हणून जे लोक आत्मिक आशीर्वादाकडे आपलं लक्ष लावतात आणि हे आत्मिक आशीर्वाद अधिक वाढावेत म्हणून प्रयत्न करत राहतात, ते विश्वासामध्ये ढळत नाहीत. सैतानाचे किती हल्ले त्यांच्यावर झाले तरी ते विश्वासामध्ये ठाम असतात, कारण त्यांना माहिती असतं माझं खरं घर स्वर्गामध्ये आहे, माझं खरं निवासस्थान स्वर्गामध्ये आहे. मी या जगात एकटा नाही आहे, मी या जगात एकटी नाही आहे, माझा देव माझ्या बरोबर आहे. सैतानाने माझं कितीही चोरून घेतलं त्याच्या 10 पट देव मला आशीर्वादित करेल. हालेलुया, 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 हालेलुया. वचन म्हणतं की आपल्या प्रभू येशूचा देव आणि पिता धन्यवादित असो, कारण त्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये स्वर्गातले सगळे आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलेला आहे. आध्यात्मिक आशीर्वाद. तुमच्या हाताबद्दल तुम्ही देवाचे आभार मानता, चांगली गोष्ट आहे आणि मानायलाच पाहिजेत. पण हात दुखायला लागला की तुम्ही म्हणणार एवढे मी देवाचे आभार मानले आणि आता हात कसा दुखायला लागला. तुम्ही डोळ्याबद्दल देवाचे आभार मानणार आणि डोळ्यांनी कमी दिसायला लागलं की तुम्ही म्हणाल की एवढा मी देवाचे आभार मानत होतो आणि आता डोळ्यांनी कमी कसं दिसायला लागलं. हे जे दैहिक आशीर्वाद आहेत यावर सैतान पटापट हल्ले करतो, पण तुमचं लक्ष जर आत्मिक आशीर्वादाकडे असेल, रोज जर तुम्ही म्हणत असाल माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की देवाने मला पापांची क्षमा दिलेली आहे, मला राहायला घर नाही आहे, मला नोकरी नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, काही महत्त्वाचं नाही आहे, मला देवाने पापांची क्षमा दिलेली आहे, मी देवाची मुलगी आहे, मी देवाचा मुलगा झालेलो आहे, हा माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. देवाने मला पवित्र आत्मा दिलेला आहे, तो मला पुरेसा आहे. मला सोनं नकोय, मला गाडी नकोय, बंगला नकोय, देवाने मला त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. देवाचा आनंद माझ्या हृदयात आहे, देवाची शांती माझ्या हृदयात आहे, देवाचं स्वर्गीय गूढ ज्ञान पवित्र आत्मा मला प्रकट करत आहे, हा माझ्यासाठी मोठा आशीर्वाद आहे. असं जर तुम्ही रोज समजत असाल आणि देवाचे आभार मानत असाल तर तुमच्या जीवनातल्या कोणत्याही सैतानाच्या हल्ल्यामुळे तुम्ही विश्वासात ढळणार नाही, हलणार नाही, आपटणार नाही आणि जखमी होणार नाही, कारण तुमचं लक्ष आत्मिक आशीर्वादाकडे आहे. त्यामुळे तुम्ही आत्म्यामध्ये अधिकाधिक मजबूत बनत जाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून ब्रदर बेनीहीन अनेक वेळा त्यांच्या प्रवचनात सांगतात की तारण हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. तुमचा कॅन्सर बरा झाला काय, हा चमत्कार जरूर आहे. तुमचा HIV बरा झाला काय, हा चमत्कार जरूर आहे. तुम्हाला नोकरी मिळाली काय, हा चमत्कार जरूर आहे. तुमच्या जीवनामध्ये काही कमी होतं आणि ते तुम्हाला मिळालं, हा चमत्कार जरूर आहे. पण त्याहीपेक्षा सगळ्यात मोठा चमत्कार तारण, म्हणजे तुम्हाला पापांची क्षमा मिळाली, येशूच्या रक्तात तुमची पापं पुसली गेली, तुमचं नाव स्वर्गातल्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलं गेलं आणि तुम्हाला खात्री मिळाली, भरवसा मिळालेला आहे की माझं इथलं जीवन संपलं की दुसऱ्या क्षणाला मी स्वर्गात असणार आहे, मी अनंत जीवनात प्रवेश करणार आहे. ही जर खात्री तुम्हाला मिळालेली आहे, हे तारण जर तुमचं झालेलं आहे, तर हा तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. हालेलुया,
आणि जर तुम्ही कॅन्सरमधून बरे झालात काय, HIV मधून बरे झालात काय, पण जर तुम्हाला पापांची क्षमा मिळाली की नाही याची खात्री नाही आहे, देवाने जर तुमची पापं पुसलेली नाही आहेत, तुम्हाला क्षमा झालेली नाही आहे, तुमचं तारण झालेलं नाही आहे, अद्याप तुमच्यासाठी स्वर्गाचं दार बंदच आहे, अद्यापही त्या जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव कुठे सापडत नाही आहे, अशी जर तुमची अवस्था असेल तर तुम्ही दुर्दैवी लोक आहात. कॅन्सर बरा झाला म्हणजे माणूस स्वर्गात जात नाही. HIV बरा झाला म्हणजे माणूस स्वर्गात जात नाही. येशू ख्रिस्त मानव रूपात या जगात असताना हजारो लोक त्याच्या मागे गेले. लोकांचे लोंढे असायचे, केवढे लोंढे. येशूच्या बाजूला एवढी गर्दी की तो दिसायचा पण नाही. आपण जक्कयाच्या घटनेमध्ये बघतो की येशूला बघण्यासाठी तो झाडावर जाऊन बसला. म्हणजे केवढी गर्दी असेल हो. जिथे येशू जायचा, ज्या गावात, ज्या नगरात तो जायचा, प्रचंड गर्दी असायची. हे सगळे लोक स्वर्गात जाणार आहेत का? सगळे दिसतील आपल्याला स्वर्गात? बायबल म्हणतं की त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रोग्याला त्याने बरं केलं, प्रत्येक रोग्याला. या शुक्रवारी दोन्ही सेशन मिळून साधारण 400पर्यंत लोक प्रार्थनेसाठी होते आणि साक्षी एवढ्या आल्या, एवढ्या. पहिल्या सेशनला 43 साक्षी आल्या, दुसऱ्या सेशनला 38 साक्षी आल्या. म्हणजे फक्त 400 लोकांमधून 81 साक्षी इथे दिवसभरात आल्या. संध्याकाळी प्रार्थना पण खूप उशिराने संपली. तेव्हा मी असा विचार केला की 400 लोकांमधून 81 लोकांनी इथे येऊन साक्षी दिल्या तर हजारामधून किती, 10,000मधून किती, 1,00,000मधून किती. आणि तेव्हा मला ते योहानाने लिहिलेलं वचन आठवलं. येशूने दुसरीही पुष्कळ महत्कृत्ये केली, परंतु ती सगळी इथे लिहिलेली नाही आहेत. कारण जर ती सगळी लिहिली तर मला असं वाटतं की लिहिलेली पुस्तकं जगात मावणार नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 3 वर्षे येशूने काम केलं आणि योहान म्हणतोय की या 3 वर्षात येशूने एवढे चमत्कार केले, एवढे चमत्कार की ते जर सगळे लिहिले असते तर एवढी पुस्तकं झाली असती की ती जगात मावली नसती. तुम्ही मला सांगा 2000 वर्षात येशूने केवढे चमत्कार केले, केवढ्या लोकांना बरं केलं. शुक्रवारी इकडे आलेल्या 400 लोकांमधून 81 लोकांनी साक्षी दिल्या की देवाने त्यांना बरं केलं किंवा देवाने त्यांच्या जीवनातलं दुःख काढलं, त्यांना आशीर्वादित केलं. पण तुम्हाला माहीत आहे या सगळ्यामध्ये तारणाचा चमत्कार सगळ्यात मोठा आहे. कारण खूप लोक बरे होतात आणि येशूला टाटा करून निघून जातात. खूप लोक येशूकडून दैहिक आणि जगिक आशीर्वाद घेतात. नोकरी मिळाली, काम झालं, मूल झालं, काम झालं. माझं लग्न होत नव्हतं, आता माझं लग्न झालं, काम भागलं, काम भागलं असा विचार करून खूप लोक येशूपासून दूर जातात. कारण त्यांचं लक्ष दैहिक आशीर्वादाकडे असतं आणि म्हणून जेवढ्यांना येशूने बरं केलं किंवा जेवढ्यांना येशूने दैहिक अथवा जगिक आशीर्वाद दिले ते सगळे स्वर्गात जातील असं अजिबात नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त जेव्हा त्याच्या आयुष्यातल्या शेवटच्या दिवशी या जगामध्ये होता, त्याला धरलं होतं, त्याचा छळ सुरू होता, तेव्हा समोर लोक जमले होते आणि पिलात विचारत होता, मी तुमच्यासाठी कोणाला सोडू, बरब्बाला सोडू काय की येशूला सोडू. कारण पिलाताला खात्री वाटत होती की लोक म्हणतील येशूला सोडा. पण जेव्हा पिलात म्हणाला मी तुमच्यासाठी कोणाला सोडू, येशूला सोडू की बरब्बाला सोडू, बायबल म्हणतं लोक ओरडायला लागले बरब्बाला सोडा आणि याला वधस्तंभावर खिळा, येशूला वधस्तंभावर खिळा. असं बोलण्यासाठी कोणते लोक समोर होते? ज्याने येशूने बरं केलं होतं, ज्यांची दुःख येशूने काढलेली होती, ज्यांच्या जीवनात येशूने अद्भुत कामं केली होती, तेच यहुदी लोक, तेच इस्रायली लोक मोठ्या जमावाने तिकडे उभे होते आणि जोरजोरात ओरडत होते याला वधस्तंभावर खिळा, याला वधस्तंभावर खिळा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा. बायबल म्हणतं बरब्बा तर चोर आणि लुटारू होता. लोकांनी एका चोराची आणि लुटारूची मागणी केली आणि जीवनाच्या अधिपतीला जिवे मारले. पण ते तेच लोक होते ज्यांनी येशूचं कार्य आणि येशूचे चमत्कार अनुभवले होते. हालेलुया,
हालेलुया, हालेलुया. म्हणून हे वचन खूप महत्त्वाचं आहे. आम्हाला हे मिळालं, काम झालं. ते मिळालं, काम झालं. आम्ही बरे झालो, काम झालं. मी असे खूप लोक बघितलेले आहेत जे काहीतरी प्रॉब्लेम आला की प्रार्थनेला येतात, प्रॉब्लेम सुटला की पुन्हा येत नाहीत. काही त्रास झाला की प्रार्थनेला येतात. का? कारण इथे औषधाविना, खर्चाविना देव बरं करतो ना. काही खर्च नाही आहे, काही त्रास नाही आहे, काही दगदग नाही आहे, देव सहजपणे बरं करतो. म्हणून ते प्रार्थनेला येतात. बरे झाले की पुन्हा बंद होतात. काही महिन्याने पुन्हा आजार आला की पुन्हा इकडे येतात. जसे आपण दवाखान्यात जातो ना, हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये कधीतरी आपण भेट देतो, दर आठवड्याला देत नाही. तसे काही लोक हॉस्पिटलला आणि दवाखान्याला भेट द्यावी त्याप्रमाणे प्रार्थना घराला भेट देतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे वचन नीट समजून घ्या. देवाने आपल्याला ख्रिस्तामध्ये स्वर्गातले आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलेला आहे. आध्यात्मिक आशीर्वाद. तुमचं लक्ष आध्यात्मिक आशीर्वादाकडे लावा. रोज देवाचे आभार माना की त्याने तुम्हाला पापांची क्षमा दिलेली आहे. रोज त्याचे आभार माना की तुम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे. रोज आभार माना की तुमचं नाव स्वर्गात जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. रोज आभार माना की देवाने तुम्हाला देवाचं ज्ञान दिलेलं आहे. तुम्हाला देवाचं ज्ञान मिळालंय की नाही सांगा. तुम्ही काहीतरी चुकीचं केलं आणि मग तुम्हाला त्रास झाला की तुम्हाला बरोबर कळते, मी असं केलं होतं ना म्हणून मला हा त्रास झाला. पण असं पूर्वी कळत नव्हतं ना. म्हणजे आत्ता देवाने तुम्हाला त्याचं स्वर्गीय ज्ञान दिलेलं आहे. तुम्हाला अमुक आजार का झाला, अमुक संकट तुमच्यावर का आलं. विश्वासणाऱ्या लोकांनाही सांगायची काही गरजच नसते, कारण प्रत्येकाला कळतं माझ्या जीवनात हे संकट का आलं, माझ्या जीवनात हा आजार का आला, माझ्या बाबतीत असं का घडलं. प्रत्येकाला कळतं, कारण विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये देवाने पवित्र आत्मा दिलेला आहे आणि पवित्र आत्मा त्यांना देवाचं ज्ञान नेहमी प्रकट करत असतो. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचे आभार माना की त्याने आपल्याला आध्यात्मिक आशीर्वाद दिलेले आहेत. रोज निरंतर आत्मिक आशीर्वादासाठी देवाचे आभार माना. दैहिक आणि जगिक आशीर्वाद तुम्हाला जे काही मिळालेले आहेत त्यासाठी थोडक्यात आभार माना आणि आत्मिक आशीर्वादासाठी देवाचे जास्त आभार माना. कारण जेव्हा तुम्ही आत्मिक आशीर्वादांचा रोज विचार कराल आणि आत्मिक आशीर्वादाकडे बघायला लागाल तेव्हा तुमचा विश्वास अधिक मजबूत होईल आणि तुम्ही आशीर्वाद वाढवण्यासाठी प्रयत्न कराल, ज्यामुळे सैतानाच्या कोणत्याही हल्ल्याला तुम्ही बळी पडणार नाही आणि तो दुष्ट तुमच्या आत्म्याचा विनाश करू शकणार नाही. हालेलुया. आणि इथे बसलेल्यांमध्ये किंवा हे प्रवचन ऐकणाऱ्यांमध्ये ज्यांना अद्याप पापांची क्षमा झालेली नाही आहे आणि ज्यांना अद्याप पवित्र आत्मा मिळालेला नाही आहे, तुमच्यासाठी मी सांगत आहे. वचन असं म्हणतं की त्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेलं आहे. याचा अर्थ पापांची क्षमा उपलब्ध आहे, पवित्र आत्म्याचा अभिषेक उपलब्ध आहे, स्वर्गीय शांती, स्वर्गीय ज्ञान, स्वर्गीय सामर्थ्य उपलब्ध आहे. घ्यायचं की नाही तुमच्यावर आहे. आणि जर घ्यायचं असेल तर एकाच दरवाजातून तुम्हाला ते घेता येईल, येशूवरील विश्वासाच्या द्वारे. येशूने माझ्या पापांसाठी क्रूसावर बलिदान केलेलं आहे. तो माझ्यासाठी क्रूसावर मेलेला आहे. तो माझा प्रभू आणि माझा तारणारा आहे, माझा मुक्तिदाता आहे. असा जेव्हा मी विश्वास ठेवतो तेव्हा या विश्वासाच्या दरवाजाने आम्ही ते आध्यात्मिक आशीर्वाद मिळवू शकतो. पापक्षमा येशूवरील विश्वासाद्वारे उपलब्ध आहे. पवित्र आत्मा येशूवरील विश्वासाद्वारे मिळतो. देवाचं स्वर्गीय सामर्थ्य येशूवरील विश्वासाने मिळते. स्वर्गीय आनंद, शांती, ज्ञान, प्रकाश, वैभव, देवाच्या सगळ्या गोष्टी येशूवरील विश्वासाने मिळतात. हालेलुया, हालेलुया. आणि ते सगळं काही अगोदरच देवाने ख्रिस्तामध्ये उपलब्ध करून ठेवलेलं आहे. पापक्षमा जगात आलेली आहे. सगळे आशीर्वाद, आध्यात्मिक आशीर्वाद देवाने उपलब्ध करून ठेवलेले आहेत. तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवला नसेल तर तो पहिल्याने ठेवा, कारण त्याशिवाय तुम्हाला या गोष्टी प्राप्त होणार नाहीत.
अहो जगामध्ये बघा, तुमचं लसचं सर्टिफिकेट नव्हतं तर तुम्हाला ट्रेनमधून पण जाऊ देत नव्हते. आता प्रश्न सुटला, पण तेव्हा लसचं सर्टिफिकेट नसेल तर ट्रेनमधून पण जाऊ देत नव्हते. आणि आजकाल तुमचं आधार कार्ड नसेल तर तुमचं काहीच काम होत नाही. जगात जर एवढे कडक नियम आहेत, हे नाशवंत जग आहे, नाशवंत क्षणभंगूर जग आहे. या क्षणभंगूर जगाचे पण एवढे कडक नियम आहेत, तर जो स्वर्ग आकाशाच्या खूप वर आहे, जिथे देवाचं वैभवशाली राजासन आहे, जिथे अगणित देवदूत आहेत, त्या महान पवित्र स्वर्गातले आशीर्वाद मिळवण्यासाठी नियम असणार नाही का? ते सहज मिळवता येतील. पण खरं म्हणजे देवाने तेही सोप्या पद्धतीने उपलब्ध केलेले आहेत. खूप मोठी तपश्चर्या करायची गरज नाही आहे, खूप घाम गाळून किंवा आपलं रक्त गाळायची गरज नाही आहे. येशूने आपल्यासाठी रक्त गाळलेलं आहे, त्याने आपल्यासाठी रक्त ओतलेलं आहे. तपश्चर्या नाही आहे, प्रायश्चित्त नाही आहे. जुन्या करारातले लोक आपल्या पापांचं प्रायश्चित्त घेत होते, आपल्याला प्रायश्चित्त घ्यायचं नाही आहे. नवा करार आपल्याला प्रायश्चित्त घ्यायला सांगत नाही आहे, पापांसाठी पश्चाताप करायला सांगत आहे. प्रायश्चित्त आणि पश्चाताप या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. प्रायश्चित्त घेणं म्हणजे आपल्या पापांसाठी आपण दुःख भोगणं, काहीतरी असं करणं ज्यामुळे आपल्याला दुःख होईल, त्रास होईल, वेदना होईल. जुन्या करारातले लोक पापांच्या क्षमेसाठी देवाला बैलाचं, बकऱ्याचं रक्त अर्पण करायचे. पापातून मुक्ती मिळण्यासाठी मेंढराचं रक्त अर्पण करायचे. पण बायबल म्हणतं तुमच्यासाठी देवाचा निरपराध आणि निष्पाप कोकरा एकदाचा बळी गेलेला आहे. येशू ख्रिस्त देवाचा निरपराध आणि निष्कलंक कोकरा आहे. तो आपल्यासाठी कोकराच बनला, अशासाठी की त्याच्या पवित्र रक्ताद्वारे आपल्याला सदा सर्व काळासाठी पापातून मुक्ती मिळावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जुन्या करारातले लोक यज्ञ करत होते पापांची क्षमा मिळण्यासाठी, वेगवेगळे यज्ञ बली करायचे. नवा करार म्हणतो तुमच्यासाठी या कालवारीच्या क्रुसावर एकदाचा महायज्ञ झालेला आहे. देवाच्या पुत्राने स्वतःचं रक्त दिलेलं आहे, त्याने स्वतःचं शरीर दिलेलं आहे. हा कालवारीच्या टेकडीवर महायज्ञ करून त्याने आपल्याला सर्व काळाची विनामूल्य पापमुक्ती उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणून आता प्रायश्चित्त घ्यायचं नाही आहे. देवाने आध्यात्मिक आशीर्वाद अतिशय सोप्या मार्गाने उपलब्ध केलेले आहेत. फक्त आपल्याला येशूवर विश्वास ठेवायचा आहे. तो माझा प्रभू आहे, तो माझा मुक्तिदाता आहे, असा विश्वास ठेवून त्याला हृदयात स्वीकारायचं आहे. एवढं केल्यानंतर आपली पापं पुसली जातात आणि स्वर्गातले आशीर्वाद देव आपल्याला ख्रिस्तामध्ये द्यायला सुरुवात करतो. हालेलुया, हालेलुया. आध्यात्मिक आशीर्वाद मिळवा, आत्मिक आशीर्वाद मिळवा. या आशीर्वादामध्ये वाढत जा, वाढत जा, वाढत जा. अधिक संपन्न व्हा, आत्मिक आशीर्वादामध्ये संपन्न व्हा, ज्यामुळे सैतानाचं कोणतंही हत्यार तुमच्यावर चालणार नाही. तुम्ही रोज विजयी व्हाल. सैतान तुमचा पैसा चोरेल, तुमचं घर चोरेल, तुमची गाडी चोरेल, पण तुमचं तारण चोरू शकणार नाही, तुमचा पवित्र आत्म्याचा अभिषेक चोरू शकणार नाही. देवाने तुम्हाला दिलेलं स्वर्गीय ज्ञान, आनंद, शांती, सामर्थ्य या गोष्टी चोरू शकणार नाही. ब्रदर बेनीहीन एकदा म्हणाले होते, मी देवाला सांगितलं माझ्याकडून सगळं काढून घे, पण माझ्यामध्ये जो पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे तो कधीच काढून घेऊ नकोस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आध्यात्मिक आशीर्वादाकडे लक्ष लावा, देवाचे आभार मानत राहा आणि या आध्यात्मिक आशीर्वादात अधिक संपन्न व्हा, अधिक दृढ व्हा, अधिक मजबूत व्हा, ज्यामुळे सैतान तुम्हाला फसवू शकणार नाही. तुम्ही शेवटपर्यंत विश्वासामध्ये टिकून राहाल आणि हे जीवन संपलं की अनंत जीवनात प्रवेश कराल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत.
तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने ह्या क्षणाला निघून जाओ. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जाओत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाओ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहो. आमीन.